इथे बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. काही वेळातच त्यांचं डोहाळे जेवण सुरू होतं. पारुलच्या आईने केवळ स्वतःच्या लेकीसाठीच गिफ्ट आणले होते, तर हिमानीची आई स्वतःच्या लेकीबरोबरच पारुलसाठीही तुपाचा डबा घेऊन आली होती. हे घे पोरी, हा डबा तुझ्यासाठी. माझी गाय रोज थोडं थोडं दूध देते, तिच्याच लोण्याचं हे तूप काढून आणलंय. जेव्हापासून तुमची ही बातमी कळाली तेव्हापासून मीच आठवतीये हे. नाही नाही नाही, मी हे असलं तसलं तूप नाही खात. मला ब्रँडेडच तूप लागतं. मला नाही खायचंय, तुम्ही हे घेऊन जा. बरं ऐक, मी हे बाळासाठी ना मॉलमधून खूप सारी महागडी खेळणी आणि कपडे घेऊन आलीये. ओ मम्मी, या सगळ्याची काय गरज होती? अरे, माझ्या लेकीचं पहिलंच मूल आहे, मग का नसणार गरज याची? पारुल बाळा, मी तुमच्या दोघींसाठी हे डिंकाचे लाडू बनवून आणलेत. हे लाडू खाणं तुमच्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं. नाही नाही नाही, मला हे सगळं नकोय. ठीक आहे पोरी, जसं तुला योग्य वाटेल. बरं पारुल,